गेल्या काही दिवसांपासून याच चर्चा सुरू आहेत. त्यांचे नेतेही म्हणतायत की एकत्र येतील, पण तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुद्द्यामुळे दोघं एकत्र येण्यापासून थांबलेत? हे काय आहे की मला असं वाटत नाही आहे की भारतीय जनता पार्टीला हे पटणार आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब दोनं एकत्र आले तर वेगळंच परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये आणि ते कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोघं बंधू एकत्र येऊ नये याच्यासाठी सगळं जे काही षडयंत्र करायचं आहे ते करतील. आता आपल्याला माहीत आहे की ज्या हिंदी भाषेवरून जे मोर्चा निघत आहे त्याच्यातून दोघं भावांनी स्पष्ट केलेले आहे ते मोर्चा काढत आहे. माझा स्वतःचा असा हे विश्वास आहे की 5 तारखेच्या मोर्चाच्या अगोदरच ते असा काही निर्णय घेतील की ते मोर्चा व्हायलाच नको. म्हणजे दोघं भाऊ जे एकत्र येण्याची शक्यता आहे त्या मोर्चामध्ये त्यांना ते संधीच देऊ नये म्हणून ते काय करतील, काहीतरी वेगळा निर्णय घेतील आणि ते मोर्चा कसा कॅन्सल करता येईल त्याच्या बाबतीत हे प्रयत्न करतील. पण माझ्याने महाराष्ट्रातले सगळ्या लोकांची हे भावना आहे. ठीक, राजनैतिक पक्ष माझा वेगळा आहे, त्यांचं वेगळं आहे, पण ओव्हरऑल पण महाराष्ट्रीयनच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा हे बघतो ना तर मला स्वतःला असं वाटतं की नाही, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राला खूप घातक आहे आणि कुठेतरी त्यांना संपवण्यासाठी जे जे पक्ष एकत्र येण्याची पॉसिबिलिटी आहे त्यांनी ते शोधून काढावी आणि टार्गेट एकच असायला पाहिजे की नाहीतर काय आहे की आज गुजरात महाराष्ट्रावर रूल करणार आहे, त्यांचा उद्देश एकच आहे.